तर आज सकाळी सकाळी शौर्याच्या टिफिनसाठी बनवले रव्याचे आप्पे आणि त्यासोबत मस्त नारळाची चटणी बघा. तर शौर्याला कुठल्याही भाज्या टाकलेल्या आप्पे आवडत नाहीत, त्याला प्लेन आप्पे आवडतात. त्यामुळं इथं मी 2 वाटी रवा, त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून थोडं थोडंसं पाणी टाकून याचं छान बॅटर बनवून घेतलं. 10 ते 15 मिनिटासाठी याला रेस्ट करायला ठेवलं आणि त्यानंतर बघा 10-15 मिनिटानंतर मी याचे आप्पे बनवून घेतले बघा. मस्त शौर्यासाठी गरमागरम आप्पे बनवून घेतले. आणि इथं खाण्यासाठी मी नारळाची चटणी बनवली बघा. इथं माझ्याकडे ओला नारळ नव्हता, त्यामुळे इथं मी सुक्या खोबऱ्याची चटणी बनवली. त्यासाठी काय केलं, थोडंसं सुकं खोबरं, त्यानंतर 7-8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडा पुदिना आणि त्यामध्ये बघा थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि दही टाकलं. चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून याची मस्तची चटणी बनवून घेतली. तर आज शौर्याला टिफिनसाठी मी आप्पे आणि चटणी दिली आणि त्यासोबतच आम्ही सुद्धा सकाळच्या नाश्त्याला मस्त आप्पे आणि चटणी खाल्ली बघा. तर या सगळेजण नाश्ता करायला आणि त्यासोबतच पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.